नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खरीप हंगाम 2024 चा राहिलेला पीक विमा आणि रब्बी हंगाम 2024 चा मंजूर असलेला पीक विमा राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोण्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये येणार, कोण्या पिकासाठी किती रुपये येणार, किती रुपये वाटप होणार आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र, कोणते शेतकरी अपात्र, या संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये एका आमदाराच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न केला आणि त्यावरती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिलेलं आहे की राहिलेला जो काही पीक विमा आहे, येणाऱ्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। तर मित्रांनो, हा पीक विमा जवळपास आपण सर्वप्रथम खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर रब्बीचं बोलूया। यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2024 चा पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना भेटला, परंतु बरेच सारे शेतकऱ्यांना अद्यापही त्यासाठी वाट बघत आहेत, त्यांना पीक विमा मिळाला नाही आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा 25% मिळाला, त्यांचा उर्वरित पीक विमा 75% बाकी आहे। मग अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा 15 दिवसांमध्ये जमा होणार। यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत, यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मराठवाड्यातले 8ही जिल्हे आहेत, ज्यामध्ये हिंगोली आहे, ज्यामध्ये नांदेड आहे, याचबरोबर परभणी आहे, याचबरोबर लातूर आहे, धाराशिव आहे, बीड आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड आहे। या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण जर पाहायला गेलं तर 3 जिल्ह्यामध्ये अग्रिम भेटला, परत त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही। उर्वरित पीक विम्यासाठी ते शेतकरी पात्र आहेत, पण त्यांना पीक विमा भेटला नाही। मग अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार आहे आणि राज्यातल्या या जे काही जिल्ह्याचे नाव घेतले त्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा त्यांना मिळाला, परंतु त्यांचा उर्वरित जो पीक विमा आहे तो अद्यापही त्या शेतकऱ्यांना बाकी आहे। मग त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 15 दिवसांमध्ये येणार आहे। याचबरोबर आपण जर इतर जिल्हे बघायला घेतलं तर ज्यामध्ये अमरावती आहे, अकोला आहे, अहमदनगर आहे, याचबरोबर वाशिम आहे, याचबरोबर बुलढाणा आहे, याचबरोबर यवतमाळ आहे। याही जिल्ह्यामध्ये जवळपास बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक असेल का अग्रिम असेल किंवा अगोदर पीक विमा भेटला सुरुवातीचा, परंतु उर्वरित त्यांचा पीक विमा भेटलाच नाही। मग अशाही शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा जो काही पीक विमा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। याचबरोबर राहिलेले जिल्हे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, याचबरोबर वर्धा असेल, नाशिक असेल, याचबरोबर उर्वरित जे जिल्हे आहेत ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे, या सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीला पीक विमा भेटला होता किंवा भेटलाच नव्हता, ज्यांना शेतकऱ्यांना सुरुवातीला पीक विमा भेटला त्यांचा उर्वरित पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये समायोजन करून टाकण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही 1 रुपया भेटला नव्हता त्यांना सरसकट त्यांचा जो काही एकूण पीक विमा जो आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती पावसाळी अधिवेशनामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे काही 400 कोटी रुपये चा राज्य हिस्सा अनुदान बाकी होतं खरीप हंगाम 2024 चं, रब्बी हंगाम 2024 चं, ते 400 कोटीचं अनुदान 9 विमा कंपन्यांना दिलेलं आहे, ज्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनी आहे, चोलामंडलम आहे, आयसीआयसीआय लोंबार्ड आहे, एचडीएफसी अर्गो आहे, याचबरोबर एसबीआय लाईफ आहे, युनायटेड इंडिया आहे किंवा ज्या काही इतर कंपन्या खरीप हंगाम 2024 साठी उपलब्ध होत्या त्या विमा कंपन्यांना राज्य सरकारनं जे काही मागे 5-6 दिवसापूर्वी जे राज्य हिस्सा अनुदान दिलं ते सगळं वाटप होणार आहे, अशी माहिती दिलेली आहे। याचबरोबर अजूनही 1050 कोटी रुपयाचा राज्य हिस्सा अनुदान आणि केंद्र सरकारचं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना देणं बाकी आहे आणि ते लवकरच राज्य सरकार या विमा कंपन्यांना ते 1050 कोटीचं राहिलेलं राज्य हिस्सा अनुदान देईल आणि ते दिल्याच्या नंतर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024 चा पीक विमा वाटप होणार आहे। आता खरीप हंगाम 2024 चा बोलायला गेलं तर सर्वाधिक पीक विमा सोयाबीन, त्यानंतरचा कापूस, मग उडीद, मूग, तूर किंवा इतर जे काही खरीपचे जे काही शेतकऱ्याचे पीक आहेत त्यासाठी हा पीक विमा वाटप होणार आहे, परंतु सर्वाधिक पीक विमा हा सोयाबीन या पिकासाठी वाटप होणार आहे। आता हे झालं खरीप हंगाम 2024 चं, म्हणजे खरीपचं। आता रब्बीचं बोलूयात। आता रब्बीचं जर बोलायला गेलं तर रब्बीसाठी काही शेतकऱ्यांनी जवळपास ज्वारीचा भरला होता रब्बीच्या, काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा भरला होता, काही शेतकऱ्यांनी गहू हे पीक भरलं होतं किंवा रब्बीचा जे पीक आहे उपलब्ध ते त्या शेतकऱ्यांना पिकं भरले होते, त्यांनी क्लेम सुद्धा केले, क्लेम पात्र सुद्धा झाली, परंतु विमा कंपनीने ती रक्कम ट्रान्सफर केली नाही। याचं एकमेव कारण विमा कंपनी सांगत होती की राज्य सरकारचं हिस्सा अनुदान येणं बाकी आहे, परंतु ते राज्य हिस्सा अनुदान काही आलेलं आहे
काही लवकर देण्यात येईल आणि हे सगळं जे काय आहे 15 दिवसामध्ये वाटप होईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे। आता सोयाबीन कापसासाठी हेक्टरी 5,000 रुपयापासून ते हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत हा पीक येणार आणि रब्बीसाठी जवळपास 10,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक वाटप होणार अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता ही जी काही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये जी काही माहिती दिलेली होती ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।